पाचोरा तालुक्यातील आडगाव, सावरखेडे, करमाड, जिराळी, तामसवाडी, मुंदाणे यासह जवळपास 60% शिवारात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातल्याने त्यामुळे शेतकऱ्यांचे ज्वारी, बाजरी, कांदा, डाळिंब, लिंबू, पपई, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडले। तोंडाशी आलेला घास अवकाळीने पावसाने हिरावून घेतलाय असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही। शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करण्यात यावे व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केली आहे। सकाळी 8 वाजता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांच्या अडचणीत तत्पर असणारे शेतकरी नेते सुनील देवरे यांनी तहसीलदार अनिल पाटील, तालुका कृषी अधिकारी आहेर यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधून पंचनामा करण्यासंदर्भात चर्चा केली आहे। शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफी संदर्भात हुलकावणी दिली असून आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा अडचणीत आणले। आता तरी शासन अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढेल का व शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती होईल का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। शेतकरी मित्रांनो, प्रथम मी माझा परिचय आपल्याला देऊ इच्छितो। मी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेता सुनील प्रकाश देवरे आपल्यासोबत संवाद साधत आहे। मित्रांनो, आज खास करून व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की 28 मार्चला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की कर्जमाफीच्या संदर्भात इथून पुढे 2-3 वर्षापर्यंत होणार नाही, तुम्ही रेग्युलरली कर्ज भरा। परंतु आज व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला सरसकट सातबारा उतारा कोरा करू असं सांगितलं होतं, परंतु तसं केलेलं दिसत नाही। म्हणून महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आपण 7 तारखेला वार सोमवार 7 एप्रिल 2025 वार सोमवार रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत एक विशेष मोहीम राबवत आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला सरकारच्या विरोधात एक पोलीस निरीक्षकांना, स्थानिक तालुका स्तरावरील पोलीस निरीक्षकांना एक तक्रारी अर्ज द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की जर का जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, परंतु तसं न देता आपण सरळ शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि फसवणूक करणारे जे कोणी आहेत त्यांच्यावरती 420 चा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी आपला खास करून हे मोहीम राहणार आहे। त्याच्यामध्ये जिल्ह्यातील, तालुक्यातील सोबतच पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यायचा आहे। माझ्या या नंबरला तुम्ही हायचा मेसेज पाठवल्यानंतर इमिजिएट तुम्हाला एक पीडीएफ पाठवण्यात येईल। त्या पीडीएफ मध्ये तुमचं नाव, गाव, पत्ता भरायचा आणि वरती तालुक्याचं पोलीस स्टेशनचं नाव लिहायचं आणि संबंधित पोलीस स्टेशनला 7 तारखेला आपल्याला द्यायचंय, ज्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा आपण वरती दाखल करायचा महायुती सरकारवरती आणि ज्यांनी या आश्वासन दिले तर त्यांना आपल्याला मुख्य आरोपी करायचं आहे। यासाठी आपली मोहीम राहणार आहे। तर माझी कळकळीची विनंती राहणार आहे सर्व शेतकरी मित्रांना की आपण आवर्जून या मोहिमेमध्ये सहभागी व्हा, कारण अभी नाही तो कभी नाही। जर आता नाही केलं तर पुढील पंचवार्षिकपर्यंत बजेट बसणार नाही। म्हणून ज्यावेळेस विधानसभा इलेक्शन येतील त्यावेळेस हे लोक असेच चॉकलेट देतील, यांच्या चॉकलेटांना जर आपण असेच बळी पडत गेलो तर आपला काही डाव ठिकाणा लागणार नाही। आताच जर विचार केला, आताच अवकाळी पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे गारपिटीमुळे, वारा वादळी पावसामुळे। तर असं जर का नुकसान होत राहिलं तर एकीकडे देव पण मारतोय, दुसरीकडे हे शासन पण मारताय, तर मग शेतकऱ्यांनी जावं कुठे? मग त्याच्याकडे पर्याय काय? त्याने आत्महत्या करावी का? त्याचीच वाट शासन बघताय का? तर नाही। आपल्याला आता सक्षम व्हायचंय, आपल्याला आता एका बॅनर खाली काम करायचंय, एका संघटनेच्या खाली काम करायचंय आणि ते संघटित झालो तरच आपल्याला किंमत आहे, नाही तर आपल्याला काही किंमत नाही। माझी आवर्जून विनंती की 7 तारखेला न चुकता सकाळी 11 ते 2 च्या दरम्यान तुम्ही यायचंय। मी जाणार आहे जळगावला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे, त्यांना देणार आहे पत्र। तर तुम्ही पण स्थानिक तालुका पोलीस निरीक्षक यांना पत्र द्यायचंय, तक्रारी अर्ज दाखल करायचा आहे आणि त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी मेन्शन करायच्या आहेत। काही अडचण आली निवेदनाच्या संदर्भात, तक्रारीच्या संदर्भात, तर माझा नंबर तुम्हाला दिसतो ते या नंबरवरती फोन करा। एवढं जास्त सांगावं वाटतं, शेतकऱ्यांना संघटित व्हा, तर आपले 12 वाजल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, जळगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।